काय ऑफिसमध्ये कसली बिलं सबमिट करून पैसे घेतले हो? आपल्या हॉटेलला गेला होता तो दोघं, कारखान्याच्या कामाला की घरच्या? काय का असं नाही, ती जी काही बिलं राहिलेली आहेत ना, ते सगळं कट करून हे उरलेले पैसे हे तुमच्या दोघांचे आहेत. त्यावर तुम्हाला एक पैसा नाही मिळणार. शांत बस, शांत बस. झालं का सगळ्यांचं? सॉरी सॉरी सॉरी, थोडासा उशीरच झाला मला. अर्जुन, माझी रक्कम थोडी मोठी आहे. पहिल्यांदा मिळतील बघ बरोबर. काय करशील? चेक देतोस का कॅश देतोस? दादा, तुला मी पैसे नाही देऊ शकत. काय काय बोलतो? अरे मोठा भाऊ आहे तुझा, अक्कल नाही तुझ्या काय मनाने इतकं चालणार नाही. याचा हिशोब घे, तुला म्हणतो घर सोडून जा, तुला मला हे करू नको. काय चालेल माझं असं म्हणजे काय? एक तो मला पैसे देत नाही, याच्या मागे त्याच्याकडे काहीतरी ठोस कारण असणार आहे. तुम्ही कशाला उगा कालवा करताय? आणि माझं काही त्याच्याशी भांडण नाहीये वैयक्तिक. त्याच्यामुळे माझ्या खांद्यावर ना स्वतःच्या बंदुकांना का चालव. आम्ही दोघे काय ते आमचं बघून घेऊ. अर्जुन सॉरी, तुम्ही बघ ऐक ना, आश्रमासाठी जरा जास्तीची नड आहे, अर्जंट आहे. मान्य आहे मला, माझा हिशोब क्लिअर नाहीये. काय ते पोषक आहाराच्या बिलामध्ये टॅली लागत नाहीये. मी कोठावळ्यांसोबत बसतो आणि टॅली करतो आणि तुला हिशोब देतो ना. आता म्हणजे माझे वैयक्तिक नको दिवसावं तर, पण आश्रमासाठीचे दे. मी पर्सनल रिक्वेस्ट करतो. नाही, बरोबर आहे सगळं तुझं, पण काय आहे, हिशोब जोपर्यंत पूर्ण नाही ना होत तोपर्यंत तुला कुठलेच पैसे नाही मिळत. अर्जुन दे ना प्लीज, अनाथ मुलांचा प्रश्न आहे. मी देतो ना हिशोब. दादा, मी सांगितलं ना, हिशोब हा हिशोब आहे, ते पूर्ण झालंच पाहिजे. तोपर्यंत तुला कुठलेच पैसे मिळणार नाही. विद्याधर दादांच्या बाबतीत पण वागतो असा. याच्यावर फुले आहेतच, पण अजून एक फुले. हा हिशोब, तो हिशोब, हा हिशोब, नुसती बिलं द्या. उद्या आमच्याकडनं आमच्या श्वासाचे पण हिशोब घ्याल. गरज पडली तर तोही मागेल, बघा. कारण इथली हवाई विकून खाल अशी लक्षणं आहेत तुमची. त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा द्यावाच लागेल. कशी कशी इतकी मुजोरी सहन करता तुम्ही? कसे वागतायत ते? का सहन करताय तुम्ही? ही सगळी संपत्ती त्यांची नाहीये, आपली आहे. आणि त्यांनी कमावलेली तर मुळीच नाहीये. नाही, बरोबर आहे, मी नाही कमवली संपत्ती, मान्य, पण तुमच्यासारखी उधळली पण नाही. जपणं हे आपलं कर्तव्य आहे,
ते मी करतो. आणि जर तुमच्या लक्षात येत असेल ना तर ती वाढतीये. एनिवे, बाकीच्यांचे पैसे मी कृष्णाईकडे दिले. ते जमेल तसे घ्यावे. आणि मला ऑफिसला निघायला वेळ होतोय. मग चला निघा आता. नाही, सॉरी दादा, पण यावेळी मी तुला पैसे नाही देऊ शकत. हरकत नाही, मी लवकरात लवकर हिशोब देतो. हं? आई तुझ्यामुळे होतं हे सगळं. तू सारखी त्याला पाठीशी घालते ना म्हणून वाचतो तो. त्याच्या कधी हाणला असता त्याला. तुझ्यामुळे घडतंय, लक्षात ठेव. हो. शांत राहा बाबा. आपल्या फटाक्यात आता दारू नाहीये. योग्य वेळी येतात फटाक्यात दारू भरू आणि देवबार उडवून. त्यावर फक्त शांत राहा. कृष्णाई, ही सगळी प्रॉपर्टी ना त्यांना एकट्याला ओरबाडायची म्हणून चाललंय हे सगळं. हा काय हो, बरोबर बोलतोय ना आम्ही? अहो नंदा, बस झाला आता. कसे गेले ना भाऊजी आता. तुम्हाला खरं सांगते, मला बघवलं नाही आता जे झालं ते. एरवी दादा दादा करत मागे फिरत असतात ते भाऊजींच्या. आणि आज कसं मागे डोळ्यात पाणी आलं माझं. पण इतकं रडू कंट्रोल केलं ना, मी काय सांगू तुम्हाला. शाले, आम्ही म्हणून सहन करतोय हे सगळं. नाहीतर निंबाळकरांच्या रक्तात नाहीये निंदेपणा. कृष्णाई, आपण एक काम करूया का? हे बघा, तुम्ही फक्त आमच्या बाजूने राहा. आपण सगळे सख्खे एकत्र येऊया आणि या सावत्र मुलाला एकत्र ठणकावून सांगूया. आला 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 आला. काय चाललंय? काय नाही. काय झालंय? विद्याधर नाराज झाला. हरकत नाही, पण माझा काही इलाज नव्हता. तू ते मी ऑफिसलाच जात होते, आवाज ऐकू आला ना म्हणून. आणि काय आहे, मी माणूस जरी फडतूस असलो ना तरी तुझा बॉस आहे. आणि तुझा बॉस त्याच्या घरातल्यांना जर सोडत नसेल तर तुला सोडून दिल अशी अपेक्षा करूच नकोस. सर ते मी काल जे काही म्हणलं ते प्लीज तुम्ही मनाला नका लावून घेऊ. नाही, मनाला नाही लावून घेते. इथे इथे लॅमिनेट करून ठेवलेलं आहे की मी एक फडतूस माणूस आहे. ते तर आहेच रे, नुसता फडतूस नाही, महा फडतूस.
याच्याने काय होणार आमचं? सत्तावन्न जोड चपल्या होत्या आमच्याकडे एकेकाळी, आणि हा आल्यापासून 3 जोडवर आलो होतो आम्ही. आमच्या ना टाचा झिजल्या याची हाजी हाजी करून. हे एवढे तरी कशाला द्यायचे? आम्ही निंबाळकरांनी ना अजिबात खपवून घेतलं नसतं हे. एक से एक स्थळ आली होती आम्हाला, तुमच्याकडे बघून आम्ही हो म्हणलं. आमच्याकडं का कवठेकरांच्या इस्टेटीकडं? इस्टेटीसाठी लग्न केलं आम्ही. इस्टेटीसाठी लग्न आम्ही इस्टेटीसाठी लग्न केलं. काय वाटतं तुम्हाला? इस्टेटीसाठी एवढाच पसारा करा जेवढा तुमच्याकडनं आवरला जाईल. अर्जुननं फतवा नाही का काढला की आता घराची साफसफाई दिवसातनं एकदाच होणार, ती पण सकाळी. आत्ताच झाली की नाही मग अशी सफाई? मग आता तुम्ही पसारा करणार, मग दिवसभर तो असा अस्ताव्यस्त राहणार, छान नाही दिसणार ना. हे चांगलंय. म्हणजे आता आम्ही रागवायचं ते मी त्यांच्या मनाप्रमाणे. हा राग आमच्यासाठी नाहीये हो, तुमच्यासाठी जीव तुटतोय आमचा. पण मला कळत नाही तुम्ही इतके शांत कसे काय बसू शकता? कोण समजतो हा स्वतःला? तुम्ही काहीतरी तर बोला. ही वेळ तुम्हीच आणलीये. तुम्ही काय, आमचा मामा काय, आणि तो एक गुडघ्यात मेंदू असलेला आमचा भाऊ बलराम, ही तुमच्या कर्तृत्वाचीच फळं आहेत, त्यामुळे तुम्हाला भोगावीच लागणार. अहो आता मला सांगा, हा नव्हता तेव्हा तुम्हीच तर सगळं बघत होतात की नाही? कसं छान सुरळीत सुरू होतं समजा. आणि मारे बाता मारून गेला होता. माझा या कवटेकरांशी काही एक संबंध नाही. मग आता का आलाय? त्याला म्हणावं जा अमेरिकेला जा, त्या आफ्रिकेला जा, कुठे त्या युगांडाला जा म्हणावं. पण ही काना मागून आलाय आणि तिखट झाला यो. आपण नोकर आहोत का त्याचे? हा म्हणेल बसा तेव्हा बसायचं, उठा म्हणलं की उठायचं. तो बोलेल तेवढंच बोलायचं, तो देईल तेवढंच पैसे घ्यायचे. तो तेवढे तरी देतोय, नशीब समजा. आपण भिकारी नाही आहोत त्याने टाकलेल्या तुकड्यांवर जगायला. मला ना आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. तुम्ही बोलणार नसाल ना तर मी बोलेन. बोला मग. बोलणारच आहे, बोलूच शकते मी. नंदा आहे मी. नाही बोलले ना तर नाव लावणार नाही. मग दुसरं एखादं नाव शोधून ठेवा. नाही, जाऊ दे मग. तुम्हाला नाही सुचणार ते काम पण मीच करतो. एखादं चांगलं नाव शोधतो तुमच्यासाठी. चल. आता तुम्ही पण असं करणार मला? तुमच्या चांगल्यासाठी बोलते ना असं म्हणणार? नंदा ऐक ना, विनाकारण स्वतःला त्रास करून नको घेऊस. कशाला त्रास करून घेतीस? बघ त्या सगळ्यात त्याची काहीच चूक नाहीये. मीच त्याला हिशोब नाही दिला, मग तो का मला पैसे देईल? आणि या सगळ्याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाहीये. अगं तूही वाईट वाटून घेऊ नकोस. शांत हो, ते नीट आवरून ठेव. हा अर्जुन येतो रे, भेटू. दादा एक मिनिट, निघतोस कुठे? हो, जरा आश्रमाकडे जायला निघालो होतो. काही काम होतं का माझ्याकडं? हा अरे थोडं काम होतं.
काय रे? ऐक ना, तू चल माझ्यासोबत, मी तुला सोडेन आश्रमापर्यंत. अरे कशाला? उगाच एकाच ठिकाणी 2-2 गाड्यांनी जायचं, किती इंधन खर्च. चिडलायस माझ्यावर? रे मी कशाला चिडू तुझ्यावर? काही नाही, आश्रमातनं कोठावळ्यांचा कॉल आला होता, म्हणले का काहीतरी अर्जंट काम आहे, याल का म्हणून थोडासा घाईत आहे, बाकी काही नाही. माझंही काम तितकंच महत्वाचं आहे दादा. आणि तुझं म्हणणं या घरात कोणी टाळू शकतं का? म्हणजे कन्फर्म रागावलेलं आहेस तू. नाही रागवले बाबा, चल येतो, चल. अवघड आहे बाबा तुझं. म्हणजे मी काय बोलायचं काही मला कळतच नाही. नंदा म्हणते ना तेच खरंय, तुम्ही ना 1 नंबरचे बुद्धू आहात, बुद्धू असं म्हणते मला. दादा, हे पैसे तुझ्यासाठी. अर्जुन कशाला? नाही, मला मान्य आहे मला पैशांची गरज आहे, पण मी आधी हिशोब देतो ना, मग तुम्हाला पैसे दे. आणि अर्जुन, तुम्हाला महिन्याला पैसे देतोस त्यात भागतं रे माझं. नाही बघत, मला माहिती. तुझ्यापर्यंत पैसे येईपर्यंत त्याला 1000 वाटा फुटलेल्या असतात. माझ्या कानावर काहीच येत नाही असं समजू नकोस दादा. या बाकीच्यांचे पैसे संपले की ते तुझ्याकडे मागतात आणि तू त्यांना नाही म्हणू शकत. ते ऊस गोड लागला ना म्हणून मुळासकट खाणारी जमात आहे यांची. हे पैसे मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आणि आश्रमासाठी देतो. या बाकीच्यांचे पैसे संपले की ते तुझ्याकडे मागतात आणि तू हे पैसे मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आणि आश्रमासाठी देतो. निदान त्या निमित्ताने मला पुण्याचा वाटेकरी होतोय. बरोबर आहे तुझं, पण मी आधी हिशोब देतो. दादा, अजून मनाला लावून घेतलंयस का बोलणं? लिसन, आय एम रिअली सॉरी. मी सगळ्यांसमोर तुला पैसे द्यायला नकार दिला, खरंच आय एम सॉरी. पण कसं आहे, मी हिशोबासाठी तुला जर नकार देऊ शकतो तर इतरांची काय बिशात मला नकार देऊ. म्हणून हा सगळा घात. आणि तुला कारणही माहिती आहे मी हिशोब करण्यामागचं. आपण आपल्या कंपनीला, आपल्या इंडस्ट्रीला आणि आपल्या घराला भीमा सदनाला कुठल्या गिरतेतून बाहेर काढलं. म्हणून हा पैशाचा हिशोब. अर्जुन, तू मला स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाही. आणि मला वाटते स्पष्टीकरण देण्याची गरज. या घरात तू, आई आणि प्रिया यांच्या व्यतिरिक्त माझा कोणावरही विश्वास नाहीये. आणि प्लीज, हे पैसे जर तू मामा, वहिनी आणि त्या बलरामला जर देणार असशील ना तर मला सांग, मला कळू तर दे ते पैसे कुठे आणि कसे उधळले जातात. अर्जुन, मी नक्की सांगेन. हॅलो फडके, बोला. हो का? 1 नंबर काम केलंय तुम्ही फडके. मी पोचतोच. अरे काय झालं? नाही दादा, मला एका ठिकाणी जावं लागतंय. अजून एक हिशोब चुकता करायचा. आय एम रिअली सॉरी दादा. मी तुला सोडतो म्हटलं आश्रमापर्यंत, पण हो, जाईन ना, काहीच हरकत नाही, मी जाईन. रिअली सॉरी दादा. अरे ठीक आहे रे, जाईन मी. सावकाश जा. आता कुणाचा हिशोब चुकता करायचा याला? दम नाही बॉडी त्यानं बसतोय काळ्या गाडीत. मामा, ते कुत्र्याचं कसं असतं ना, आपल्या गल्लीच्या कोपऱ्यापर्यंतच दुखत राहायचं, तसाही त्या अर्जुन कवठे करते. आपली पावर, आपली सत्ता, आपल्याच कम्फर्टेबल झोन मध्ये. घरा कारखाना, ते वासरात लंगडी गाय आहे अर्जुन कवठेकर. बाई, काय झालं तर काय खरं? देवळात त्या प्रियाची म्हणजे त्याच्या बहिणीची त्या पोरांनी छेड काढली, तर त्यांना बडवायचं सोडून त्या प्रियाचं कॉलेज बंद करायला निघाले. कसला वागे हा, फक्त डरकाळी फोडणारा. मला तर ना खोटं पण प्रेमात पडावं असं वाटत नाही ह्याच्या. पण नुसतं मला बाहेर भेटला असता ना तर तू कच्चा खाल्ली असतीस. आता पण ते हलक्यात सोडणार नाही मी त्याला. तो वरचा त्याच्या खात्यात हिशोब लिहिण्याच्या आधी माझे हिशोब चुकते करूनच वर जाईल की नाही बघतो. मामा, तुझी लुंगी फेडली आहे त्याने सगळ्यांच्या समोर. त्याला सेम टू सेम बेइज्जत करून सोडणार आहे मी.
अगं सावे तू करशील खरं आत्ता नको. या आधीच आपण उलटा घास घेतलाय की नाही तो पार पडू दे आणि रागाच्या भरात चुकीचं काय घडायला नको. आणि तसं बी या पत्त्यामध्ये हुकमाचा एक्का अर्जुन कवटेकर आहे, उरलेले 51 आपण. ए असे नका एक्का, माझ्यासमोर पडेल फिका. त्याला जेवढी शिफारस करायची करू दे. गेम चेंज बेगमच कर. तथाच तू सगळं तुझ्या मनासारखं होते. अरे बाई गजाळ बघितलीस काय, ऑफिसवर वेळेवर जा, नाहीतर त्या वेळेवर दोघांच्या वांदी नकोत परत. ऑफिस मध्ये नाही गेलाय तो, पण कुठं मरायला गेलाय देवालाच माहिती.